अमेरिका, इस्रायल आणि इराण यामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर याचा थेट परिणाम पूर्ण जगावरती पडलेला आहे. त्यामुळं आर्थिक जी परिस्थिती आहे ती कुठेतरी कोलमडल्यासारखी पाहायला मिळत आहे. निश्चितच केळीला खूप मोठा फटका जो आहे या युद्धामुळे बसलेला आहे. आपली जी जळगावची जी केळी आहे ती मुख्यतः करून आखाती देशांमध्ये निर्यात होत होती. त्याच्यामध्ये इराण असेल, बहरीन असेल, ओमान, या सौदी अरब आणि UAE या देशांमध्ये जे खूप मोठ्या प्रमाणात आपली केळी निर्यात होत असते. आपण जर का पाहिलं तर 8 दिवसापूर्वी जे केळीचे दर ₹2400-2500 प्रति क्विंटल होते, ते 8 दिवसामध्ये जे की ते 1400 ते 1500 रुपये प्रति क्विंटलवर येऊन गेलेली आहे. तर त्यामुळे जे शेतकऱ्यांचं जे अतोनात नुकसान जे आहे, व्यवस्थित दर न मिळाल्यामुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. हा, इकडे कसं असतं, आपलं एक्सपोर्ट जे चालू होतं ते आता बंद आहे. एक्सपोर्टला चांगले रेट होते आणि एक्सपोर्टमुळे माल जास्त जातो. काय भाव आहे नेमका आता केळीचा? आता तर रेट 2-4 दिवसापासून कमी झालेले आहेत. कितीने कमी झालेत? कमीत कमी 1000 रुपये. मेन केळीचं जे प्रक्रिया उद्योग जे आहेत, प्रोसेस युनिट याला जे आहेत खूप मोठ्या प्रमाणात चालना मिळायला पाहिजे. शालेय पोषण आहारामध्ये पण जे केळीचा वापर केला गेला पाहिजे, जेणेकरून स्थानिक ठिकाणी त्याला मागणी वाढेल. आणि म्हणजे ग्रीन कॉरिडॉर सारखं जे आहे की कुठं जे की केळीचं म्हणजे जे फळपिकं जे एक्सपोर्ट करण्यासाठीची अडचण येणार नाही असं कोणतं तरी कॉरिडॉर काहीतरी निर्माण केलं गेलं पाहिजे. सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव.